नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे CPI अकॅडमी यूट्यूब चॅनलवर। बघा, आज आपण गुणोत्तर व प्रमाण हा टॉपिक बघणार आहोत। तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण माझे नवनवीन व्हिडिओ जे येतात ते तुम्हाला पाहाव्यास मिळतील। तर बघू आपण लगेच गुणोत्तर व प्रमाण हा टॉपिक याच्यातला हा पहिला गणित बघूया। दोन संख्यांचे गुणोत्तर बघा किती दिलेले आहे, 5 8 आहे व त्यांच्यातील फरक 144 असल्यास मोठी संख्या कोणती। बघा, आपल्याला काय विचारण्यात आलेलं आहे, मोठी संख्या कोणती। आता गुणोत्तर प्रमाण दिलेले आहे, प्रमाण काय आहे 8 आणि 5, ठीक आहे। 8 आणि 5 फरक जर सांगितला मित्रांनो, इकडे लक्ष द्या, फरक जर सांगितला, फरक तर काय करायचं, वजाबाकी। याच्या आधीच्या गणितात आपण घेतलेले आहे काही टॉपिक, त्याच्यात फरक जर सांगितलं तर काय करायचं आहे, वजाबाकी। त्याच्यासाठी वजाबाकी करून घेऊ। 8 आणि 5 ची वजाबाकी किती होते, 3 आलं। हे जे 3 फरक आले त्या 3 ने 144 ला भाग द्यायचा का, कारण सांगतो मी तुम्हाला। 144 या दोघांमधील अंतर आहे। आपल्याला हे 3 बाजू म्हणजे 3 भाग बरोबर किती आहे, 144। हे जे 3 भाग आहे ते किती आहे, 144। आता आपल्याला काढून घ्यायचं आहे किती, एक भाग काढून घ्यायचा आहे। 144 भागिले 3, 3 1 3, 3 चौक 12, शिल्लक किती राहिले, 2 3 8 24, म्हणजेच एक भाग बरोबर किती भेटला आपल्याला, 48, ठीक आहे। आता इथपर्यंत समजलंय तुम्हाला। आता काय करायचं, आता आपल्याला विचारले आहे मोठी संख्या कोणती। आता मोठी संख्या काढण्यासाठी काय करावं लागेल, 8 ही पहिली संख्या मोठी संख्या आहे आणि ही दुसरी संख्या 5 ही लहान संख्या आहे। आता 48 ला मोठ्या संख्येने गुणायचं, काय करायचं, मोठी संख्या कोणती आहे, 8 गुणिले 48 ह्यांचा गुणाकार करून घ्या सरळ। 8 8 64 ला 4 हातच्याले 6, 8 चौक 32, 32 आणि 6 38 आलं, 38 हेच त्याचं अगदी करेक्ट उत्तर असेल। मोठी संख्या जर लहान संख्या विचारली असती तुम्हाला तर काय केलं असतं बघा, 5 गुणिले 48, 8 पंचे 40, 40 ला 0 हातच्याले 4, 20, 20 आणि 4 24। आता 240 आणि 338 ही लहान संख्या, ही 2 नंबर लहान संख्या आहे, 1 नंबर मोठी संख्या। या दोघांची वजाबाकी जर केली तर आपल्याला 144 येते का ती बघू, म्हणजे आपलं उत्तर एकदम करेक्ट आहे का ते मिळून जाईल। तर करू आपण पडताळा। 384 मायनस 240 यांची वजाबाकी करून घेऊ, ठीक आहे। 4 जशास तसे, 8 मधून 4 गेले 4, 3 मधून 1, 144 आला। या दोघांचं डिफरन्स, हा जो डिफरन्स आहे तो आलेला आहे बघा। उत्तर अगदी करेक्ट आहे। पडताळा पण करून बघत राहा मित्रांनो, कारण तुमच्या परीक्षेला एक मार्क खूप इम्पॉर्टंट आहे। 1 मार्कामुळे हजारो विद्यार्थी तुमच्या पुढे जातात, त्याच्यासाठी लक्ष देऊन हा व्हिडिओ बघा। बघा मित्रांनो, हा दुसरा प्रश्न त्याचप्रमाणे बघा, इकडे लक्ष द्या बोर्डकडे। दुसरा प्रश्न आहे, दोन संख्यांचे गुणोत्तर 5 7 आहे व त्यांच्यातील बेरीज, ह्या दोघांची बेरीज किती दिलेली आहे, 132 असल्यास लहान संख्या कोणती। याच्या आधीच्या गणितात आपल्याला फरक दिलेला होता, वजाबाकी करायची होती। यावेळेस काय दिलेलं आहे, बेरीज दिलेली आहे। तर इथे आपण अधिक करून घेऊया। आता दोन संख्यांचे गुणोत्तर किती दिलेले आहे बघा, इथे बघा 5 अधिक 7 बरोबर या दोघांची बेरीज 12 होते, ठीक आहे। दोन संख्यांची जर फरक दिला असेल तर वजाबाकी करायची आणि बेरीज दिली असेल तर प्लस करायचं, हे नोट करून घ्या वहीमध्ये। आता काय करायचं आपल्याला, 132 जे आहे ना ते जशाच तसे लिहून घ्यायचे, 132/12, कारण इथे बेरीज दिलेली आहे। 12 1 12, 12 1 12, शिल्लक किती राहिला 1, 12 1 12 11। एक भाग बरोबर किती भेटला आपल्याला, एक भाग 11 भेटलं। तर आपल्याला लहान संख्या विचारली 5। आता बघा 5 गुणिले 11 बरोबर 11 5 55, ही झाली एक पहिली संख्या लहान संख्या। आता घ्यायची आहे आपल्याला मोठी संख्या, 7 गुणिले 11 बरोबर 11 7 77। ह्या दोघांची जर बेरीज केली तर 132 येते का बघूया। 7 आणि 5 12, 2 हातचा 1, 7 आणि 5 12 आणि 1 13 आला 132। पडताळा पण करून बघितलं, आता उत्तर तुमचं अगदी करेक्ट आहे। 55 हा उत्तर अगदी करेक्ट आहे। बघा कसं दिलेलं आहे, याच्यात फरक काय आहे बघू। अंकुश आणि अतुल यांच्या
उंचीचे गुणोत्तर 5/3 आहे. यांच्या उंचीतील गुणोत्तर किती आहे? 5/3 आहे. जर त्यांच्या उंचीतील फरक, इकडे लक्ष द्या, फरक 44 सेमी असेल तर अतुलची उंची किती? आपल्याला काय विचारलेलं आहे? अतुलची उंची किती आहे असं प्रश्न विचारलेला आहे. आता अतुल किती नंबरला आहे? 2 नंबरला. अंकुश किती नंबरला आहे? 1 नंबरला. बघा आता काय करायचं आहे? सरळ फरक दिलेला आहे. फरक दिल्याच्या नंतर आपल्याला काय करावं लागेल? वजाबाकी. आता एकूणच 5 - 3 हे गुणोत्तर किती आहे? हे अंकुशचं गुणोत्तर आहे आणि हा अतुलचा गुणोत्तर आहे. एवढं समजलं. आता या दोघांची वजाबाकी करून घ्यायची. 5 मधून 3 गेले, शिल्लक किती राहिले? 2. ठीक आहे. आता 2 भाग बरोबरच किती दिलेला आहे? 44. 2 भाग बरोबर किती दिलेला आहे? 44. आपल्याला काढायचा आहे 1 भाग. आपल्याला काढायचा 1 भाग. तर बघू आपण 44, हे जे 44 फरक दिलेले आहे छेद 2. आता हे 2 भाग, 2 भागाने 44ला भागितलं तर 1 भाग भेटून जाईल. 4 बे 1 बे, बे दुनी 4, बे दुनी 4 बरोबर 22. 1 भाग भेटला आहे आपल्याला. ठीक आहे. आता इथं फ्रेशमध्ये लिहून घेऊ आपण 1 भाग. तर आपल्याला काय विचारलं आहे? अतुलची उंची. अतुल 2 नंबरला आहे. अतुल किती नंबरला आहे? 2 नंबरला आहे. म्हणूनच 22 गुणिले 3 बरोबर यांचा गुणाकार करून घ्यायचा. 3 दोन्ही 6, 3 दोन्ही 6. अतुल 66 आणि अंकुशचं जर विचारलं तर 22 गुणिले 5 बरोबर 5 दुनी 10 0 हातचा 1, 5 2 10 1 11. अतुलचं किती राहील? 110. आता या दोघातील फरक जर काढायचा असेल तर काय करावं लागेल आपल्याला? 110 - 66. 10 मधून 6 गेले 4 राहिले. 11 मधून 6 गेले 10 मधून 6 गेले 4 राहिले. परत इथे 10 राहतो इथून 1 इथे घेतल्यावर. तर बघा मित्रांनो, एकदम अगदी सोप्या पद्धतीने आपण ह्या व्हिडिओत शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला हा चॅनल आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न कशा पद्धतीने दिला आहे? थोडं वेगळ्या पद्धतीने आहे, पण तुम्ही जर प्रश्न नीट व्यवस्थित लक्ष देऊन पाहिला तर तुम्हाला नक्कीच समजेल. तर बघू आपण हा प्रश्न. 3 संख्यांची गुणोत्तर 8 5 7 आहे व त्या संख्यांची बेरीज 140 असल्यास लहान संख्या कोणती? ह्या तिन्ही संख्यांच्या गुणोत्तर बेरीज दिलेले आहे. हे 3 संख्या आहे. तिन्ही संख्यांची एकंदरीत बेरीज करून इथे 140 दिलेली आहे. म्हणजेच ह्या तिन्ही संख्यांची बेरीज जर केली तर किती होते? 140 होती. तर असल्यास लहान संख्या कोणती? आता लहान संख्या शोधायची आहे आपल्याला. गुणोत्तरमध्ये सर्वात लहान कोणता आहे? 5. 2 नंबरचा जो 5 आहे तो लहान आहे. 3 नंबरला 7 आहे आणि 8 हा 1 नंबरला आहे. हे इथपर्यंत समजलं. आता काय करायचं आहे? बघा, 1 संख्या, 2 संख्या, 3 संख्या. ठीक आहे. ह्यांची बेरीज करून घ्यायची. कशी? 8 + 5 + 7 बरोबर या तिघांची बेरीज किती येते? एकूण 20. किती येते यांची बेरीज? एकूण 20. 8 आणि 5 13 आणि 7 20. आता हे 20 जे आहे ते तिघांच्या गुणोत्तरांची बेरीज आहे. ही काय आहे? गुणोत्तरांची बेरीज दिलेली आहे. आपल्याला काढायचं आहे आता सेपरेट त्यांची संख्या. आता 140/20. हा शून्यकट, हा शून्यकट. बे 1 बे, बे 7 14. 1 भाग बरोबर किती भेटला? 1 भाग बरोबर भेटला आपल्याला 7. तर लहान संख्या कोणती आहे? 5. पहिली संख्या कोणती आहे? लहान संख्या. लहान संख्या कोणती आहे? 5 गुणिले किती आहे? 7 बरोबर 7 5 35 ही झाली लहान संख्या आहे. ठीक आहे. आता आपल्याला सर्वात मोठी संख्या काढायची आहे 2 नंबरला. ठीक आहे. तर काय करावं लागेल आपल्याला? 8 गुणिले 7. 7 8 56. आणि त्यानंतर आपल्याला काढायचं आहे आता मध्यम वर्ग म्हणजे सेंटरमधली. 7 गुणिले 7. 7 गुणिले 7 बरोबर 7 7 49. ह्या तिघांची बेरीज किती येते? 140. या तिघांची बेरीज येते 140. सर्वात मोठी संख्या कोणती? प्रश्नामध्ये जर आपल्याला विचारण्यात आलं सर्वात मोठी संख्या कोणती आहे परीक्षेत, तर कोणती असेल? ही 7 गुणिले 8 56. सर्वात लहान संख्या जर विचारली तर ही असेल आणि मध्यम वर्गाची संख्या विचारली तर ही असेल. कोणत्याही पद्धतीने तुम्ही सोडवा, उत्तर हमखास येणार.
प्रश्न थोडा वेगळ्या पद्धतीने विचारण्यात आलेला आहे, पण आपण सोडूया. बघा हा प्रश्न कसा विचारण्यात आलेला आहे, प्रश्नाकडे लक्ष द्या. 3 संख्यांचे गुणोत्तर 1 2 3 आहे व त्या संख्यांच्या वर्गाची बेरीज 56 आहे. किती दिलेली आहे वर्गांची बेरीज? 56 आहे. असल्यास मोठी संख्या कोणती? आत्ता बघा आपल्याला काय विचारलं आहे, मोठी संख्या कोणती? वर्गांची बेरीज दिलेली आहे, पण गुणोत्तर आता काय करावं लागेल आपल्याला? गुणोत्तरांच्या वर्ग करायचा आणि त्यांची बेरीज करून घ्यायची. तर लिहून घ्या आपण 1 नंबर हा, 2 नंबर हा आणि 3 नंबर हा, हेच गुणोत्तर दिलेलं आहे 1 2 3. आता 1चा वर्ग अधिक 2चा वर्ग अधिक 3चा वर्ग बरोबर. आता 1चा वर्ग किती? 1 अधिक 2चा वर्ग किती? 4 अधिक 3चा वर्ग किती? 9 बरोबर. यांची बेरीज किती होते? 1 आणि 9 10, 10 आणि 4 14, एकूणच बेरीज किती येते? 14. हे भेटलं आपल्या त्या गुणोत्तरांच्या वर्गाची बेरीज. पण त्यांची काय इथे काय दिलेलं आहे बघा, संख्यांच्या वर्गाची बेरीज एकूण 56 दिलेली आहे, एकूण 56. आता एक भाग काढून घ्यायचा आपण, तर एकूणच 56/14. 14 1 14, 14 चौक 56. 4 बरोबर किती भाग भेटला आपल्याला? 1 भाग. तर आप करायचं आहे 4 वर्गमुळात घ्यायचं आहे 4. याची वर्ग संख्या कोणती आहे? 2. ठीक आहे 2. आत्ता बघा आता काय करायचं आहे, 1चा गुणाकार 2शी, बे 1 बे. आता 2चा गुणाकार 2शी, बे 2 4 आणि 3चा गुणाकार 2शी, 3 2 6. आता मोठी संख्या आपल्याला विचारलेली आहे, मोठी संख्या कोणती आहे? 6. मोठी संख्या कोणती आहे? 6 दिलेली आहे. बघा आता आपण याचा पडताळा करून बघूया. 2च्या वर्गाची 2चा वर्ग किती? 4, 4चा वर्ग 16 आणि 6चा वर्ग 36. यांची बेरीज करून घेऊ. 4 आणि 10 आणि 6, 16शी 6 हातच्याले 1, 1 आणि 3 4 आणि 1 5, 56 आलं 56. हे बघा आपण पडताळा करून पण बघितला, उत्तर अगदी बरोबर आहे. प्रश्न बघा कशा पद्धतीने विचारण्यात आलेला आहे. असे पण प्रश्न विचारतात, त्यामुळे तुमच्या चुका नाही व्हावं यासाठी आपण एकदम व्यवस्थित बघूया. लक्ष द्या इकडे. जर PQ बरोबर 3/4, समजलं का? पीची किंमत किती आहे? 3 आणि क्यूची किती दिलेली आहे? 4 आणि QR बरोबर 5/7. QR बरोबर किंमत किती दिलेली आहे? क्यूची किंमत इथे दिलेली आहे किती? 5 आणि आरची किंमत इथे 7. तर P व R बरोबर किती आपल्याला विचारलेलं आहे, P आणि R. ठीक आहे. आता नीट लक्ष देऊन बघा. P बरोबर Q आणि Q बरोबर R. आता Q 2 ठिकाणी दिलेले आहे आपल्याला. ठीक आहे, काय दिलेलं आहे? Q 2 ठिकाणी दिलेले आहे. Q बरोबर R अशी मांडणी करून घ्यायची मित्रांनो. ही मांडणी जर जमली तर अगदी तुमचं उत्तर 100% आलेला असेल. आता ही मांडणी जशा पद्धतीने केलेली आहे आपण, तशाच पद्धतीने मांडणी इथे करून घेऊ, म्हणजे आपलं उत्तर येऊन जाईल. बघा PQ, आता इथे PQ दिलेले आहे ना, ते 3/4 आणि QR 5/7. आता काय करायचं? यांचा गुणाकार करून घ्यायचा. आता याचा गुणाकार कसा करायचा सर, असा तुम्ही प्रश्न तुमच्या मनात 100% निर्माण झाला असेल. त्यासाठी काय करायचं, ह्या दोघांचा गुणाकार, ह्या दोघांचा गुणाकार आणि ह्या दोघांचा गुणाकार. कसा गुणाकार करायचा? ह्या दोघांचा इथे गुणाकार, ह्या दोघांचा इथल्या इथे गुणाकार आणि ह्या दोघांचा इथे गुणाकार. 7 चौक 28 हा झाला R. ठीक आहे. 4 पंचे 20 हा झाला Q आणि 3 5 15 हा झाला P. समजलं? इथेच तुमचं आन्सर निघालं. परीक्षेला जर असा प्रश्न आला तर सरळ काय विचारलेलं आहे आपल्याला, 20 R बरोबर किती? ठीक आहे,
P6 या दोन्ही संख्येला जर एका संख्येने भाग गेला असता तर आपण भाग दिला असता, पण या दोन्ही संख्येला एका संख्येने भाग जातो का नाही जात, म्हणून काय करायचं, P बरोबर 15 व R बरोबर 28 हे लिहिणं झालं तर असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो 15/28 असा पण असेल तरी उत्तर काय आहे 15/28च तुमचं उत्तर असेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न कसा दिलेला आहे, पहिली व दुसरी संख्या यांचे गुणोत्तर 5/6 आहे व दुसरी व तिसरी संख्या यांचे गुणोत्तर 2/3 आहे. जर पहिली संख्या 35 असल्यास तर तिसरी संख्या कोणती. प्रश्न बघा नीट लक्ष द्या, कारण इथे तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता आणि प्रश्न चुकू शकतो. प्रश्न थोडा वेगळ्या पद्धतीने विचारण्यात आलेला आहे, पण इथे अजिबात कन्फ्यूज व्हायचं नाही. प्रश्न कशा पद्धतीने दिलेले आहे बघा, पहिली संख्या व दुसरी संख्या यांचं गुणोत्तर किती दिलेलं आहे 5/6. ठीक आहे. आता दुसरी संख्या व तिसरी संख्या यांचं गुणोत्तर किती देण्यात आलेलं आहे बघा 2/3. हे समजलं तुम्हाला, इथे लिहून घेऊ आपण 2/3. आता ही आपली झाली मांडणी. आता मांडणी झालेली आहे. आता काय करायचं इथून पुढे, आता यांचा मगाशी तुम्हाला सांगितलं गुणाकार कशा पद्धतीने करायचा, यांचा गुणाकार करून घ्यायचा sin 3 18. आता यांचा गुणाकार करून घ्यायचे sin 2 12. हे जमते दोन, समजलं ना. आणि यांच्या दोघाचा गुणाकार करून घ्यायचा 5 2 10. आता बघा ही पहिली संख्या, ही दुसरी संख्या आणि तिसरी संख्या तिघांचं गुणोत्तर मिळालेलं आहे. आता काय करायचं, या तिन्ही संख्येला एका संख्येने भाग द्यायचा. भाग कसा द्यायचा, 2×5 10, 2×6 12, 2×9 18. आता पहिली संख्या 35 असेल तर तिसरी संख्या कोणती, काय करायचं ते. पहिली संख्या किती आहे 35 दिलेली आहे 35. आता 35ने पहिला गुणोत्तर किती आले 5. 5ने भाग देऊन द्या सरळ, 5ने 5 1 5 5 7 35. आता 7 आलेलं आहे. जर एक भाग 7 असेल तर आता दुसरी संख्या, पहिली संख्या 35 दिलेली आहे, दुसरी संख्या घेऊ आपण 6 × 7 बरोबर 7×6 42. हे झाली दुसरी संख्या. ठीक आहे. आता आपल्याला विचार तिसरी संख्या, तर तिसरी संख्या कोणती. दुसरी संख्या भेटली आपल्याला, आता काढायचं आहे तिसरी संख्या 9 × 7 बरोबर 9 7 63. ही तिसरी संख्या मिळाली. बघा लक्ष, म्हणजे तुम्ही तुमच्या लक्षात जर आलं प्रश्न कशा पद्धतीने विचारण्यात आलेला आहे हे जर तुमच्या लक्षात आलं तर उत्तर हा चुकणार नाही, अजिबात नाही चुकणार.